बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण करणार मिरची, वालोर आणि बटाटा मिक्स भाजी करणार आहे. त्यासाठी एक कढई ठेवली, त्यात आपण तेल टाकून घेऊया. तेल छान तापलं की त्यातच बारीक चिरलेले 2 कांदे ते सुद्धा टाकूया. छानपैकी कांदा भाजून घेऊया. त्यातच आलं लसूण पेस्ट आहे ती सुद्धा टाकूया. त्यातच बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो सुद्धा टाकूया. त्यातच सर्व सुके मसाले सुद्धा टाकूया. 1 चमचा, अर्धा चमचा हळद, 1 चमचा कसुरी लाल मिरची पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकूया. तर छानपैकी मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. छान मसाला भाजून झाला आहे. त्यातच मिरची वालोर आहे ती बारीक निवडून घेतलेली आहे, ती सुद्धा धुवून टाकूया. त्यातच बारीक चिरलेला बटाटा आहे तो सुद्धा टाकूया आणि कोथिंबीर आहे ती सुद्धा टाकूया. आता व्यवस्थित असं परतून घेऊया. तर वाफेवरच आपण भाजी शिजवणार आहे. तर गॅस बारीक ठेवायचा आणि झाकण ठेवून तर 10 मिनटं झालं. परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आधीमध्ये एकदा दोनदा असं परतून घ्यायचं, म्हणजे कढईला भाजी चिटकत नाही. अजून बटाटा व्यवस्थित शिजला नाही. परत 5 मिनटं झाकण ठेवूया. परत 5 मिनटं झालीत. परत एकदा व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. तर अजून दाणं आहे त्यातलं ते अजून शिजलं नाही, तर अजून बघा. 5 मिनटं झालेत. घ्या दाणं शिजलं का त्यातलं. बटाटा तर छानपैकी शिजलं. छानपैकी त्यातलं दाणंसुद्धा शिजल्यात. ते रेडी झाली आपली मिरची वालोरची भाजी. त्याला भाकरीसोबत, चपातीसोबत कशा संग खाल्लं तरी छान लागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब